E20 पेट्रोल म्हणजेच शुद्ध पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलचं मिश्रण. केंद्र सरकारनं गेल्या वर्षी देशभरातल्या गाड्यांसाठी E20 पेट्रोलचा नियम लागू केला. तेव्हापासून या नियमावरती सर्व बाजूंनी टीका व्हायला लागली. सरकारचं म्हणणं आहे की इथेनॉलच्या वापरामुळे पेट्रोलची बचत होते, पण यामुळे गाड्यांचं मायलेज कमी व्हायच्या तक्रारी सुद्धा यायला लागल्यात. E20च्या वापरामुळे गाड्यांचं इंजिन खराब होण्याचं, गाड्या रस्त्यात बंद पडण्याचं प्रमाण वाढलंय. हा वाद आता सुप्रीम कोर्टात पोहोचला असताना सरकारनं कोर्टात यावर एक असं विधान केलं ज्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात म्हटलं की सध्या पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याचं धोरण हा फक्त एक एक्सपेरिमेंट आहे. या धोरणाचे परिणाम पुढच्या वर्षीपर्यंत स्पष्ट होतील. थोडक्यात काय, तर आतापर्यंत E20 पेट्रोलची पॉलिसी अत्यंत आक्रमकपणे राबवणारं केंद्र सरकार आता आपल्याच धोरणावरून गोंधळात असल्याचं दिसतंय. हा विषय नेमका आहे काय? सरकारनं E20 पेट्रोलची पॉलिसी फक्त एक्सपेरिमेंट असल्याचं का म्हटलंय? यावरून नवा वाद का सुरू झालाय? सरकारचं हे धोरण बदलण्याचा प्लॅन आहे का? सगळा विषय समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सुरुवातीला केंद्र सरकारनं इथेनॉल बाबत सुप्रीम कोर्टात नक्की काय म्हटलंय ते बघूयात. इथेनॉलच्या मुद्द्यावर मंगळवारी 30 जूनला सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सरकारनं स्वतः कोर्टात म्हटलं की पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याचा कार्यक्रम सध्या फक्त एक एक्सपेरिमेंट आहे. या धोरणाचे परिणाम पुढच्या वर्षीपर्यंत स्पष्ट होतील. म्हणजे जे धोरण देशभरात लागू होऊन 1 वर्ष झालं, ज्या धोरणावरून देशभरात सगळीकडे एवढा गदारोळ सुरू झाला, ते धोरण निव्वळ एक प्रयोग असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. आता सरकारनं हे असं वक्तव्य का केलं, या वक्तव्याचा नेमका अर्थ काय आणि याचा परिणाम इथेनॉलच्या पॉलिसीवर कशा प्रकारे होऊ शकतो ते समजून घेऊयात. इथेनॉल सप्लायचा हा सगळा वाद कर्नाटकच्या विन्प डिस्टिलरीज अँड शुगर प्रायव्हेट लिमिटेडनं दाखल केलेल्या एका याचिकेमुळे निर्माण झालाय. या कंपनीनं कर्नाटक उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत कंपनीनं म्हटलं होतं की त्यांच्या इथेनॉल प्रोडक्शन प्रकल्पाची वार्षिक क्षमता जवळपास 9.90 कोटी लिटर इतकी आहे. म्हणजेच ही कंपनी वर्षाला 9.90 कोटी एवढं इथेनॉल तयार करू शकते. पण सरकारनं या कंपनीला फक्त 3.92 कोटी लिटर इथेनॉल सप्लायचा कोटा दिलाय. यावर सरकारचं म्हणणं होतं की एखाद्या कंपनीला याआधी जास्त इथेनॉलचं वाटप झालं, याचा अर्थ त्या कंपनीला प्रत्येक वेळी तितक्याच इथेनॉलचं वाटप होईल असा होत नाही. या याचिकेवर सुनावणी करताना कर्नाटक उच्च न्यायालयानं विन्प डिस्टिलरीजच्या बाजूनं निकाल दिला होता. उच्च न्यायालयानं सरकारी कंपनी असलेल्या भारत पेट्रोलियमला विन्प डिस्टिलरीजकडून इथेनॉल खरेदीचा कोटा वाढवण्यावर विचार करण्याचे आदेश दिले होते. पण भारत पेट्रोलियमनं उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवर 30 जूनला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयात सरकारकडून अटॉर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी बाजू मांडली. ते म्हणाले की जर सरकारनं एखाद्या सप्लायरचा कोटा वाढवला तर इतर कंपन्या सुद्धा अशाच मागण्या घेऊन न्यायालयात जाऊ शकतात. यामुळे देशभरात असे अनेक खटले दाखल होतील आणि याचा परिणाम नॅशनल पॉलिसीवर होईल. इथेनॉल पुरवठ्याचे करार ऑक्टोबर 2025ला निश्चित करण्यात आले. त्यावेळी 378 सप्लायर्सला एकूण 1050 कोटी लिटर इथेनॉलचं वाटप करण्यात आलं होतं. यापैकी 18 जूनपर्यंत 680 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झालाय असं सरकारनं स्पष्ट केलं. याच वेळी सरकारची बाजू मांडताना अटॉर्नी जनरल म्हणाले की 20% इथेनॉलची पॉलिसी हा फक्त एक प्रयोग आहे. त्यांच्या या वक्तव्यावरूनच हा सगळा वाद निर्माण झालाय. खरं तर केंद्र सरकारनं 2022 मध्ये नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युएल्स मध्ये सुधारणा केली होती. नव्या पॉलिसीनुसार सरकारनं पेट्रोलमध्ये टप्प्याटप्प्यानं इथेनॉल मिसळण्याची घोषणा केली. त्यावेळी देशात E10 पेट्रोल विकलं जात होतं. म्हणजे शुद्ध पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण फक्त 10% एवढंच होतं. सरकारचा उद्देश होता की 2023 पर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 12.06% करायचं. 2024 पर्यंत हे प्रमाण 14.6% आणि 2025 पर्यंत हे प्रमाण 17.98% न्यायचं. पण सरकारनं या टाइमलाईनच्या आधीच आपलं उद्दिष्ट पूर्ण केलं. देशात 2025 मध्येच 20% इथेनॉलचं मिश्रण साध्य करण्यात आलं. केंद्र सरकार आता एवढ्यावरच थांबणार नाहीये. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी इथेनॉलची मात्रा 85% वाढवण्याचे संकेत दिलेत. गेल्या महिन्यात 5 जूनला सरकारनं देशभरात E85 पेट्रोल लॉन्च केलं. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिल्लीमध्ये इंडियन ऑइलच्या एका पेट्रोल पंपावर E85 पेट्रोलसाठीच्या सेपरेट सेक्शनचं उद्घाटन केलं. सोबतच घोषणा केली की आजपासून देशभरातल्या जवळपास 48 पेट्रोल पंपांवर
रेग्युलर पेट्रोल सोबतच E85 पेट्रोलही मिळणार आहे. 2026 हे वर्ष संपेपर्यंत हा आकडा 500 पर्यंत नेण्याचा सरकारचा प्लॅन आहे. एवढंच नाही तर 2027च्या अखेरीस देशभरातल्या 5000 पेट्रोल पंपांवर E85 पेट्रोल विकलं जाईल, हा सरकारचा प्रयत्न आहे. जर सरकारचं हे ध्येय पूर्ण झालं तर येणाऱ्या काही वर्षात देशात E20 पेट्रोलही पूर्णपणे बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुळात पेट्रोल हे कच्च्या तेलापासून बनवलं जातं. भारत हा कच्च्या तेलाच्या आयातीसाठी दुसऱ्या देशांवरती मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. भारताला आपली हीच डिपेंडन्सी कमी करायची आहे. जर पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण वाढवलं तर कच्च्या तेलाची आयात कमी करावी लागेल. 2014 साली पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण फक्त 1.53% एवढंच होतं. आज 2026 मध्ये हे प्रमाण 20% गेलंय. सरकारचं म्हणणं आहे की याद्वारे देशाच्या परकीय चलन साठ्यातले तब्बल 1.84 लाख कोटी रुपये वाचले आहेत. हेच कारण आहे की सरकार इथेनॉलच्या वापरावर एवढा भर देत आहे. पण आता स्वतः सरकारनं सर्वोच्च न्यायालयात इथेनॉल ब्लेंडिंगची पॉलिसी एक्सपेरिमेंट असल्याचं म्हटल्यानं या पॉलिसीवरून सरकार गोंधळात आहे का, असे प्रश्न विचारले जात आहेत. जे धोरण एका वर्षापूर्वीच देशभरात लागू करण्यात आलं, ज्या धोरणाचा देशाच्या 140 कोटी लोकांवर थेट परिणाम होतोय, ते धोरण म्हणजे फक्त एक प्रयोग आहे असं सरकार कसं म्हणू शकतं, हा मोठा प्रश्न आहे. केंद्र सरकारकडून आलेल्या या वक्तव्यानंतर आता इथेनॉलचं धोरण बदलण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न विचारला जात होता. यावर सरकारकडून अटॉर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते सुनावणीनंतर इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले की पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलचं मिश्रण करणं हा एक धोरणात्मक निर्णय आहे, त्यामुळे त्यात बदल होण्याची शक्यता नाही. पण मागणी आणि इतर घटकांवर आधारित कंपन्यांना मिळणाऱ्या इथेनॉलच्या कोट्यामध्ये बदल होऊ शकतात. थोडक्यात काय तर इथेनॉलच्या मुद्द्यावरून स्वतः केंद्र सरकारची भूमिका क्लिअर नसल्याचं दिसून येत आहे. एकीकडे सरकार देशभरात आक्रमकपणे हे धोरण राबवत आहे, तर दुसरीकडे न्यायालयात मात्र हा फक्त एक प्रयोग असल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे. यावरून वाद निर्माण झाल्यानंतर सरकारनं पुन्हा एकदा इथेनॉलची पॉलिसी बदलणार नाही असा दावा केलाय. या सगळ्यामुळे आता E20 पेट्रोलचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? सरकारचं E20 पेट्रोलचं धोरण योग्य आहे का? ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.